सिमरी के ऐसा न भूलने वाले, सिमरी के ऐसा न भूलने वाले, सिमरी के ऐसा न भूलने वाले। किस काम की तेरी बढ़ाई, किस काम की तेरी बढ़ाई। मी एका पीएसआयला प्रश्न विचारला होता, म्हटलं साहेब तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला आर्टिकल 45 जर दिलं नसतं, तुम्ही शिकले नसते आणि तुम्ही पीएसआय झाले नसते, त्या पीएसआय मला काय म्हटलं होतं, म्हटले मी जर अभ्यास केला नसता तर मी पीएसआय झालो नसतो. काय म्हटलं, मी जर अभ्यास केला नसता तर मी पीएसआय झालो नसतो. मी त्याला सवाल केला, तुला जर गावात आणलं नसतं तर तू शिकला कुठून असताय, गावात आणलं नसतं तर तू शिकला कुठून असताय. त्यांना ज्यांना भ्रम आहे की आम्ही अभ्यासानं शिकलो आणि मोठे झालो. किस काम की तेरी पढ़ाई, किस काम की तेरी पढ़ाई, किस काम की तेरी पढ़ाई. कुछ भी नहीं मेरे भाई, बाबा साहब की सारी कमाई. तेरा कुछ भी नहीं मेरे भाई, बाबा साहब की सारी कमाई. तेरा कुछ भी नहीं मेरे भाई, ये बाबा साहब की सारी कमाई. बंजारे इस माटी में हरियाली लाई, बंजारे इस माटी में हरियाली लाई, बंजारे इस माटी में हरियाली लाई. खुद भूखे रहे और हमको खिलाया, खुद भूखे रहे, खुद भूखे रहे और हमको खिलाया. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना एका पावाचा तुकडा 2 दिवस जायचा. बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र शरद भदानिया जे मुंबईचे मोठे उद्योजक आहेत, त्यांचा मोठा पापडाचा व्यवसाय आहे. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसे नाही, इथे जेवण्यासाठी पैसे नाही. जमापत्र लिहितात बाबासाहेब आंबेडकरांना घरची कंडिशन थोडी खराब झालेली आहे, तुम्ही पैसे जर पाठवले तर लेकरं बाळांची आवाड होणार नाही. अशा महामानवाला जर दिलं नसतं उत्सव आम्ही साजरा करू शकलो असतो का, हा प्रश्न तुम्हाला विचारतो. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. गंगाधर, हिंदू, रमेश आणि राजा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 ही मुलं अशी जातानी रमाईनी पाहिली, अशी जातानी बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिली. गंगाधर नावाचा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 पर्यंत सत्याग्रह करतायत. बाबासाहेब आंबेडकर 14 पर्यंत सत्याग्रह करतात. राजकारण आजारी आहे, कार्यकर्त्यांची त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जातात आणि बाबासाहेबांना सांगतात, साहेब तुमचा गंगाधर आजारी आहे, त्याला तुम्ही घरी गेलं पाहिजे. गावाच्या घरी जात नाही. पुन्हा कार्यकर्ते विनंती करतात, साहेब गंगाधर आजारी आहे, तुम्ही घरी गेलं पाहिजे. आणि कार्यकर्त्याच्या विनंतीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला घरी जातात, घरासमोर माणसांची रांग, बायांची रांग. गंगाधर डॉक्टर रमाईच्या मांडीवर निस्बत पडलेला आहे. बाबासाहेब ज्या ज्या वेळेला रमाईच्या समोर गेले त्यावेळेला रमाईला हात मारतात, रानू आपल्या गंगाधरला काय झालं. बाबासाहेब आल्याची चाहूल ज्यावेळेला रमायला लागली आणि ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज रमाईच्या कानात पडला, रामू आपल्या गंगाधरला काय झाले. त्यावेळेला रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्याकडे घालून पाहत नाही, फक्त खाली मान घालून गंगाधरच्या या मृत शरीराकडे पाहत राहतात. पुन्हा बाबासाहेब म्हणतात, रामू आपल्या गंगाधरला काय झाले. त्या हाताने बाबासाहेब आंबेडकर रमाईचा हात हातात घेतात आणि म्हणतात, रामू
आपल्या गंगाधरला काय झालंय? त्यावेळेला रमाई म्हणतात, साहेब आपला गंगाधर नाही राहिला हो, नाही राहिला हो. हा म्हणता क्षणी त्या महामानवाच्या हृदयाचे किती तुकडे झाले असतील हा तुम्ही आम्ही कधी विचार केला का? आम्ही कधी विचार करत नाही. आणि त्यावेळेला रमाई बाबासाहेब आंबेडकरांना म्हणते, साहेब गंगाधर आपला नाही राहिला हो. त्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब गप्पा खाली बसतात आणि रमाईला म्हणतात, रामू तुम्हाला का सांगितलं नाही गंगाधर आजारी असते? त्या रमाईचं वाक्य काय होतं बघा. रमाई म्हणते, साहेब तुम्ही नुकतेच 14 टळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी गेले होते आणि मी जर तुम्हाला सांगितलं असतं की गंगाधर आजारी आहे तर त्यावेळेला तुम्ही वापस आले असते आणि माझ्या या 7 किलो गंगाधराला कोणी पाणी मारलं असतं, कोणी पाणी मारलं असतं यासाठी मी तुम्हाला सांगितलं नाही. आणि आम्ही काय करायला लागलो? याचे हेवे दावे त्याच्यासोबत, त्याचे हेवे दावे याच्यासोबत. जयंती मंडळाचा अध्यक्ष हा झाला तर त्याला राग, तो झाला तर याला राग. किती दिवस चालणार आहे? विहाराच्या चाव्या दुसऱ्यांजवळ, दुसरा चावी देईना, आमचा माणूस विहारात जाईना. किती दिवस करायचं असं? बाबासाहेब ज्यावेळेला खस्ता खात आणि दुःख सहन करत समाजाला मोठं होण्याचं स्वप्न पाहत होते. आणि आम्ही काय करत आहोत? आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त अभिवादन करण्यासाठी, 14 एप्रिल मनवण्यासाठी, नाच गाणे करण्यासाठी फक्त आम्ही आहोत. दुसरं काय करणार आहोत आम्ही? आम्ही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करणार आहोत की नाही हा प्रश्न तुम्हाला विचारलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डाव्या पायाला जखम होती, सतत आणि सतत रक्त व्हायचं त्याच्यात. नानकचंद्र पुसत बसायचे आणि ज्या वेळेला रक्त पुसत बसायचे त्यावेळेला नानकचंद्र उत्तर लिहितात आणि डॉक्टर बाबासाहेबांना म्हणतात, साहब बहुत ज्यादा खून बह रहा है, लिखना थोड़ा बंद कर. बाबासाहेब नानकचंद्र म्हणतात, नानक मैं अगर लिखा नहीं तो मेरा समाज नहीं पढ़ेगा और मेरा समाज नहीं पढ़ेगा तो मेरा समाज आगे नहीं बढ़ेगा. इसलिए मुझे लिखना है, इसलिए मुझे लिखना है. एवढ्यावर झालं नाही. बाबासाहेब म्हणतात, रामू याला स्मशानभूमीमध्ये देण्यासाठी बघ पैसे असतील तर दे. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला रमाई म्हणतात, साहेब माझ्याजवळ पैसे असतील तर मी गंगाधरचा इलाज केला असता. त्यावेळेला बाबासाहेब गंगाधर खाली बसतात आणि रमाई घरात जातात, आपल्या कोऱ्या साडीचा हातात पदर फाडतात, त्याच्या गंगाधरला गुंडाळतात आणि साहेबांच्या हातावर देव म्हणतात, साहेब हा घ्या तुमचा गंगाधर आणि न्या करा स्मशानभूमीमध्ये. हा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी घेतला. आणि आम्ही काय करायला लागलो? आम्ही फक्त हेवे दावे करण्यासाठी फक्त जन्माला आलो की काय हा प्रश्न आम्हाला पडतो. आणि म्हणून 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी या युगंधराने परवा नाही केली, तरी या युगंधराने परवा नाही केली, तरी या युगंधराने परवा नाही केली. ओ विद्येच्या बळाने ही कोटी जनता मेली, विद्येच्या बळाने ही कोटी जनता मेली. कायदा लिहुनी वाघावाणी केली, कायदा लिहुनी वाघावाणी केली, हो कायदा लिहुनी वाघावाणी केली. हो रूपाने कायद्याच्या, रूपाने कायद्याच्या मायाने वादिले. या भीमरायाला, माझ्या भीमरायाला, आपल्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. तुम्हा लया जाणे, तुम्हा लया जाणे स्वतःचे पाय दिले. या भीमरायाला, माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. या भीमरायाला
अहो आज सर्व क्षेत्रात पुढे गेले तुम्ही, आज सर्व क्षेत्रात पुढे गेले तुम्ही, आज सर्व क्षेत्रात पुढे गेले तुम्ही. मनोज राजा बापाचे ऋण विसरुनी, मनोज राजा बापाचे ऋण विसरुनी, हो तुहीच्या गुराडीची काठी झाली तुम्ही, तुहीच्या गुराडीची काठी झाली तुम्ही, तुहीच्या गुराडीची काठी झाली तुम्ही. हे सन्मानाचे जीवन, 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 हे सन्मानाचे जीवन तुम्हाय पाय दिले. या भीमरायाला, माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. बकऱ्याची किंमत 20-25 हजार रुपये, बरोबर आहे की नाही? बैलाची किंमत किती? 1 लाख रुपये बैल. गाढवाची किंमत किती? 70,000 रुपये. आणि ते नाल्या नाल्याने हिंडते की नाही, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? नाल्या नाल्याने हिंडते त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? डुक्कर. काय म्हणतात त्याला? डुक्कर. त्याची किंमत किती? 30,000 ते 40,000 रुपये डुक्कर. एक डुक्कर 40,000. आमची किंमत 5 वर्षाला 1,000 रुपये. आमची किंमत 5 वर्षाला 1,000 रुपये. तू आमच्या जिंदगानीवर, तू आमच्या जिंदगानीवर, तू आमच्या जिंदगानीवर. जे जे घेतात पैसे द्यायचे, थोडेसे दगडचे बीच. जे जे पैसे घेतले त्यांनी हात वर करा. कोण कोण पैसे घेतात हात वर करा. जे घेत नाही ते होते हात वर करा. कोणी घेत नाही? शाबास. बाबा 2 किलो हात वर आहे, बाकीचे सगळे घेतात. माझी माय घेत नाही. एकदा दोडा टाळा वाजवा माझ्या मायासाठी. जे जे पैसे घेतात ते काय करतात माहिती आहे? समजा तुम्ही त्याचे पैसे घेतले, त्याचे पैसे घेतले, समजा पावसाचं पाणी, नालीचं पाणी जर घरात गेलं, त्याला जर सांगितलं दादा रे नालीचं पाणी घरात घेतलं, कसं करायचं ते थोडस बघ ना, तर तो काय म्हणते? मावशी त्यावेळेला 1,000. आता नालीचं पाणी घरात जाऊ का घर वाहून जाऊ, मला काही करावं लागत नाही. आता आम्हाला पैसे घ्यावे लागेल का? घ्यायचे का पैसे? बाबासाहेब म्हणतात भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या. ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही. लक्षात ठेवा, तुमच्या गावचे लोक पैसे घेत नाही मला माहिती आहे. या जळकोटचे लोक लय हुशार आहे. पैसे घे ना तुमच्या गावचे लोक. तुमच्या गावचे लोक माणसं पाहतात चांगलं आणि त्याला मतदान करा. तुमच्या गावचे लोक पैसे घे ना आणि दिल्ली तर सोडेल ना. पैसा खुदा नहीं है, लेकिन माँ कसम खुदा से कमी नहीं. तुमचे लोक पैसे घेत नाही मला माहिती आहे, पण नालीचं पाणीचं घरात गेलं त्याने म्हणजे मावशी 1,000. आता जमना, आता पाणी वाहो का घर वाहो, मला काही घेतलेलं नाही. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? समजा तुमच्याजवळ पैसे घेऊन आला तर त्याला काय म्हणायचं? किती आहे मत? 5 मत आहे. किती देत? 5 करोड. किती मागायचे? किती मागायचे? किती मागायचे? 5 करोड. 5 मताला येते नाही आपल्या घरी मोजायला. त्याला म्हणायचं किती आहे? 5 मत. किती देतो? 5 करोड. तुमच्याजवळ येईल का तो? येते काय नंतर? येईना तो. अरे वा 5 करोड मागते, कशाला जायचं त्याच्याकडे? नको नको नको. मग इनकी नोट बोले ना रे बाबा,
इनकी नोट तो लेना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा। ये चिटर है रे भाई, ये चिटर है रे भाई, ये चिटर है रे भाई, ये सेटर है रे भाई, ये चिटर है रे भाई, ये सेटर है रे भाई, ये चिटर है रे भाई, ये सेटर है रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, दिल्ली में बैठे रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, ये बम्बई में बैठे रे भाई, ये नेट में बैठे रे भाई, ये नेट में बैठे रे भाई, जब नेट में बैठे रे भाई, नेट में बैठे रे भाई, जब नेट में बैठे रे भाई, इंटरनेट में बैठे रे भाई, इंटरनेट में बैठे रे भाई, इंटरनेट में बैठे रे भाई। समजा जर तुम्ही फेसबुकला जर एखादा नेहमी एखादी पोस्ट त्या जर आशयाची बघत असाल तर तुम्हाला त्याच आशयाच्या पोस्ट नेहमी येत राहतात, लक्षात ठेवा. एक रव तुमच्यासाठी जर तुम्ही फेसबुक, इंस्टा, ट्विटर, टेलिग्राम हे जे काही जे ऍप आहेत त्याच्यावर जर तुम्ही एखादं चित्र वारंवार जर पाहत असाल तर त्याच प्रकारच्या पोस्ट तुम्हाला येत राहतात. तुमचा मेंदू हॅक करतात ते लोक. तुम्हाला पत्ताच नाही, तुम्हाला वाटते आपण आता सर्च करायला लागलो, आपल्याच घरी आहे बा आपण सर्च करायला लागलो, पण ते सर्च तुमचं तिकडे जाते डायरेक्ट. तुम्ही काय पाहताय हे त्यांना माहिती आहे, तुम्हाला आपल्याला समजत नाही, पण त्याला माहिती आहे नेटवाल्याला तिकडच्या याला काय दाखवायचं आहे. आणि मग आपल्याला पागल करण्यासाठी जे आपले व्हिडिओ ते सुरू राहतात, आपण ते व्हिडिओ पाहत राहतो. ये नेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई, जम्बो जेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई, जम्बो जेट पे बैठे रे भाई, इनकी नोट तो लेना रे भाई, इनकी नोट तो लेना रे भाई, इनकी नोट तो लेना रे भाई, इनको वोट न देना रे भाई, इनकी नोट तो लेना रे भाई, इनको वोट न देना रे बाबा, इनकी नोट तो लेना रे बाबा, इनको वोट न देना रे बाबा. जात साऱ्या भूमीची, जात साऱ्या भूमीची का आता न जडावी, जात साऱ्या भूमीची का आता न जडावी, जात साऱ्या भूमीची का आता न जडावी. ही क्रांती भीमाची जयंती कोणाची आहे? कोणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. 154 देशामध्ये जयंती साजरी होती. आपल्या गावातच जयंती साजरी होते का? नाही, आपल्या गावातच जयंती साजरी होत नाही, 154 देशांमध्ये जयंती साजरी होते. ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी. हो क्रांतीसाठी आता चला ना, क्रांतीसाठी आता चला ना, कंबर कसावं, क्रांतीसाठी आता चला ना, कंबर 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 कसावं, जागर असावं हे भीमाचं पिल्लू, जागर असावं, जागर असावं हे भीमाचं पिल्लू, जागर असावं. सयाजीराव गायकवाडांच्या दरबारात बाबासाहेब नोकरीला आहे. सयाजी गायकवाडांच्या दरबारात बाबासाहेब नोकरीला आहे, सुद्धा उठात आहे. सर्वांना प्रश्न पडायचा कोणता? माझं नाव नाईक आहे, माझं नाव नाईक आहे, मी प्राध्यापक अविनाश नाईक, माझी जात सांगून दाखवा, माझी जात सांगून दाखवा. तुम्हाला वाटलं असेल की नाईक वय वय की नाही वय आपलं तिकडचं तर नाही,
आपली मन लय हुशार असतात, एवढे तत्व विकतात आपली माणसं. पण मी विदर्भाचा पक्का हो असाही नाही. मी प्युअर प्युअर अँड प्युअर. इकडला तिकडला कुठलाच नाही. तुम्हाला वाटतं नाही म्हणजे लमाना तिकडं वैरे इकडे आले गाणे म्हणायला लागलं काय की नाही. बाबासाहेब सयाजीराव गायकवाडांच्या दरबारात आहेत नोकरीला. सर्वांना प्रश्न पडला, सुटाफुटात माणसं आहे, कोणत्या जातीचा वय, कोणत्या जातीचा वय विचारता तर जमत नाही. कारण बाबासाहेब इतके रागीट होते की त्याच्या समोर बाबासाहेब आंबेडकरच्या समोर जायला माणसं भियायची. इतके रागीट बाबासाहेब आंबेडकर, पण तेवढेच निर्माण होते. आणि मग मुंबईचा एक अधिकारी, मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळेना. हो मराठा नरेशापरी उलटीच भाषा त्याचा उलटाच वेश. गुरुमूर्ती सारे कर्मचारी, गुरुमूर्ती सारे कर्मचारी राजदरबारी आला परी जात कळेना. जात साऱ्या भूमीची. बाबासाहेब म्हणतात जातीला महत्व नाही, माणसाला महत्व आहे. बाबासाहेब म्हणतात जातीला महत्व नाही, माणसाला महत्व आहे. जात साऱ्या भूमीची, जात साऱ्या भूमीची का आता न जडावी, 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 जात साऱ्या भूमीची का आता न जडावी. ही क्रांती भीमाची, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी. क्रांतीसाठी आग चला ना, क्रांतीसाठी आग चला ना कंबर कसावं, क्रांतीसाठी आग चला ना कंबर कसावं. जागर असावं हे भीमाचं पिल्लू, जागर असावं, 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 जागर असावं हे भीमाचं पिल्लू, जागर असावं. उफरली कोटी गुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उफरली कोटी गुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उफरली कोटी गुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. Thank you.
सुधाकरजी कांबळे सर्व टीम विजेंद्रजी वाघमारे या सर्वांना विनंती आहे, जयंतीमध्ये डीजेवर जास्त पैसे खर्च करू नका. डीजेवर पैसे जास्त खर्च करू नका. गरिबांचे लेकरं जे काही शिकण्यासाठी पुढे येत आहेत त्यांना पैसे पुरवण्याची जबाबदारी जयंती मंडळाने घ्यावी एवढी विनंती करतो. गरिबांचे लेकरं शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना मदत करण्यासाठी जयंती मंडळाचे सदस्यांनी सर्वांनी आणि गावकऱ्यांनी तयार राहावं एवढी विनंती करतो. आणि मी प्राध्यापक अविनाश नाईक पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करून ऋण व्यक्त करतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद.